नमस्कार, शुभप्रभात, शुभ सकाळ. माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, मी आज बॉईल अंड्याची चटणी बनवते. हे बघा, 3 अंडे घेऊन उकडून आणि मी हे असे बारीक बारीक कापून घेतले. त्यातला मधला गीर 1.5 अंड्याचा घेतला. 1.5 अंड्याचा मी फेकून दिला. असा तो जास्त नाही वापरत, मी फेकून दिला. आता त्याच्यासाठी काय काय लागणार आहे ते दाखवते तुम्हाला. 1 टमाटर घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतली आणि 1 मोठा असा ह्या आकाराचा कांदा घेतला आहे, थोडासा लसूण घेतला आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. हे बघा, मी मोहरीचं तेल टाकलं आहे त्याच्यात. गॅसवर कढईमध्ये मोहरीचं तेल टाकलं आहे. तर मोहरीचं तेल थोडं गरम होऊ देते आणि मग त्याच्यात आपण सामग्री टाकणार आहे. बघा, तेल गरम झालं, मी जिरं टाकते. बघा, जिरं टाकते. जिरं गरम होऊ देते. जिरं चांगलं तडतडू देते. जिरं फुललं, आपण ठेचलेला लसूण टाकूया. हे बघा, ठेचून ठेवला होता मी लसूण. 5-6 पाकळ्या घेऊन ठेचून ठेवला होता. हा कांदा टाकणार आहे पूर्ण आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कांद्यामध्ये. हे बघा, थोडीशी नंतर ठेवणार आहे. चांगलं तळून घेते त्याला. माझ्या रेसिपी सोपे असतात. बघा, स्किप नका करू. माझ्या पूर्ण रेसिपी बघून मला लाईक, शेअर, कमेंट करा. बेल आयकॉन पण दाबा. सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब नाही करत, लाईक नाही करत. बघा, हे बघा, कांदा थोडासा गोल्डन रंगावर तळू देणार आहे. आज संडे आहे ना, संडेची बनवते. संध्याकाळी मटण आणणार आहे. आता फक्त बनवून घेते. बघा, कांदा तळत आला. मी आता खडे मसाले असे दळून ठेवते, ते थोडंसं टाकणार आहे. सगळे खडे मसाले त्यात लवंग, मिरी, दालचिनी, तिथून नाही तर हे काय म्हणतात, विलायची. बघा, हळद टाकली. आता लाल तिखट टाकते थोडं, 1.5 चम्मच. धना पावडर टाकते. थोडासा माझा घरगुती काळा मसाला टाकते. गॅस थोडा कमी केला आणि हे चांगलं चाळून घेते. हे बघा, मसाल्याला थोडंसं तळून घेते. मसाला तळून झाला का त्यात मी हा टमाटर ठेवलेला आहे ना, तो टाकून देते. हे बघा, 1 टमाटर आहे मोठा, तो टाकून देते. त्याला थोडंसं हे करून देते, शिजून घेते, म्हणजे तळून घेते याच्यामध्ये. हे बघा, मी त्याच्यात मीठ टाकून देते, म्हणजे टमाटर पाणी सोडेल. बघा, मीठ टाकून देते. टमाटर मऊ पडेल आणि पाणी सोडेल आणि त्याला चाळून आणि झाकून ठेवते थोडा वेळ, टमाटर थोडा मऊ पडेपर्यंत. हे बघा, झाकून ठेवते थोडा वेळ, 5-1 मिनिट. चला, आता आपण उघडून बघू. हे बघा, टमाटर जास्त छान मऊ पडलं. हे बघा, मस्त मऊ झालं. आता त्याला थोडंसं हे करायला पाणी टाकते मी. हे बघा, थोडंसं अजून थोडंसं शिजू देते पाणी टाकून. आपल्याला थोडी अशी ग्रेव्हीवाली पाहिजे ना ती भुर्जी, म्हणून. हे बघा, थोडा शिजू देते. परत झाकण ठेवते. चला, आपण खोलून बघू. हे बघा, सगळं छान शिजून गेलं आहे. हे बघा, मस्त. आता त्याच्यात आपण हे अंडे टाकून देऊ. अंडे पण छान शिजून जातील त्याच्यात. पोळीबरोबर खायला कसे असे थोडे ओलसर राहतील. म्हणजे आपल्याला पाणी नाही ठेवायचं, फक्त असं लटपटी त्याच्यात ते अंडे तर उकडवलेले आहे आपले. फक्त याच्यात मिक्स करून थोडीशी 1 वाफ घेते. बघा, आता परत झाकून ठेवते. 2-3 मिनटं वाफ घे. चला, आपण खोलून बघू. हे बघा, छान शिजून गेलं. मी मोहरीचं तेल टाकलं होतं त्याच्यात. तुम्ही आपण जे रेग्युलर वापरतो ते पण टाकू शकता. सूर्यफूल टाकू शकता, फॉर्च्यूनचं, नाही तर शेंगदाणा तेल. हे बघा, मी गॅस बंद करून देते. छान शिजून गेली. आता थोडीशी कोथिंबीर टाकते वरून आणि
वाढून घेते. पोळीबरोबर खायला छान लागते. हे बघा मी वाढून घेते थोडीशी. बघा बघा ताट वाढून घेतलं. या जेवायला बघा अंड्याची भुर्जी, बोंबीलची भाजी आणि पोळ्या या खायला खूप छान लागते. हे बघा अशी थोडीशी लटपटी ठेवली मी अशी घास घेऊन. हे बघा अशी पोळीबरोबर घशात अडकणार नाही, अशी थोडीशी पातळ. या खायला माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. धन्यवाद.